तर नमस्कार मित्रांनो, तर लाडकी बहीण योजना या अंतर्गत एक नवीन अपडेट ही येत आहे. तर ती नवीन अपडेट काय तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या अपडेटमध्ये अचानक मोठा बदल करण्यात आलेला आहे या योजनेमध्ये आणि नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती ही बघायला मिळणार आहे. या नियमांमध्ये काय अपडेट करण्यात आलेले आहे, तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीने ही अपडेट लवकरात लवकर मिळत जाईल. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत हे नवीन बदल करण्यात आलेले, तर ते आपण याच्यात बघणार आहोत. तर सर्वात पहिली जी अपडेट आहे ती म्हणजे योजनेचे स्वरूप काय असणार आहे. तर प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात म्हणजे DBTद्वारे दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम ही दिली जाणार आहे. तर तुम्हाला निश्चित चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार क्रमांक लिंक आहे का नाही, कारण की त्या आधार क्रमांकावरच तुमचे हे पैसे टाकल्यात जाणार आहे. तर त्यामुळे तुमचं आधार लिंक असणं बँकेला हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे योजनेचे लाभार्थी. तर महाराष्ट्रातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील तसेच विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ते आणि निराधार महिला तसेच या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे. तर याच्यासाठी पात्रता काय, तर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ते आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यासाठी पात्र असणार आहे. तर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, म्हणजे 21 ते 65 वर्षापर्यंत तुम्हाला ही योजनेचा फायदा होणार आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असणे गरजेचं आहे. त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, तर सर्वात पहिले तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र. अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला या ठिकाणी देऊ शकतात. तर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला यांच्यापैकी एक कागदपत्र तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात. त्यानंतर महिलेचा जन्म जर परराज्यात म्हणजे दुसऱ्या राज्यात जर झाला असेल तर तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. त्यानंतर आहे उत्पन्न प्रमाणपत्र. तुम्हाला 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट या ठिकाणी पाहिजे. जर उत्पन्न प्रमाणपत्र जर नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र. या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र अपलोड करायचं, तर हमीपत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर आहे बँक पासबुक. तर त्या बँकेला तुमचा आधार लिंक असणे गरजेचं आहे. त्यानंतर आहे अर्जदाराचा फोटो. त्यानंतर दुसरे म्हणजे आता या योजनेसाठी कोणती महिला या ठिकाणी पात्र नसणार आहे, तर या ठिकाणी अपात्रता दिलेली आहे. तर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ते महिला या ठिकाणी अपात्र असणार आहे. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ते सुद्धा या ठिकाणी पात्र नसणार आहे. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम म्हणजे सरकारी नोकरीला जर असतील तर ते सुद्धा या ठिकाणी पात्र नसणार आहे. त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागीय मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त जर लाभ घेत असाल तर ती महिलासुद्धा या ठिकाणी अपात्र असणार आहे. त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत त्या महिलासुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही. त्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत जर आहे तर त्यासुद्धा या ठिकाणी पात्र नसणार आहे. तर अशा पद्धतीची या ठिकाणी ही अपडेट होती. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक्स करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या योजनेअंतर्गत नवनवीन अपडेटही मिळत जाईल. धन्यवाद.